चैत्रा, तेल लावून देऊ ना? हो. ऐक, किती दिवसांनी. नाही तेल लावून देते मी तुझ्या केसांना, पण त्यांनी तुझी हेअरस्टाईल करताना काही त्रास नाही ना होणार तुला? आई तू लाव ना तेल. तुझा मायेचा हात हवा हवासा वाटतो. तुला एक सांगू, हम्म. तू लहान होतीस ना तेव्हा तुला ना सगळं माझ्यासारखं करायचं असायचं. माझ्यासारखी साडी, माझ्यासारखी टिकली, केसही अगदी माझ्यासारखी बांधायचीस. हुबेहूब माझ्यासारखी दिसायचीस. मग आत्ताही मी तुझ्यासारखीच दिसते की. नाही गो बाई, मी नाही हो तुझ्यासारखी असली फॅशन करत. आई पण आई, हं? तू बाबांसोबत पळून जाऊन लग्न केलंस ना, तेही त्या काळी. तुला भीती नाही वाटली? वाटली ना. पण तुला सांगू, आपलं ध्येय, आपले विचार स्पष्ट असले ना की बळ आपोआप येतं. आपण काय करतोय आणि का करतोय हे स्पष्ट झालं ना की गोष्टी सोप्या होऊन जातात. निर्णय घ्यायचा असतो ना, तो पूर्ण विचारांती घ्यायचा. आणि एकदा का निर्णय घेतला की मग मागे हटायचं नाही आणि पश्चात्ताप तर अजिबात करायचा नाही. तुला सांगू चैत्रा, तुझ्या बाबांनी ना माझ्यावर पश्चात्ताप करण्याची कधी वेळच येऊ दिली नाही. मग माझे बाबा आहेच जेंटलमॅन. बोलली, बाबाची लेक बोलली. पण काय ग, आज अचानक कसं काय विचारलास हा प्रश्न? पुण्यात कुणी आहे का? आई तू लाव ना तेल. नाही नाही, म्हणजे असेल तर सांगून टाक. याच वर्षी उरकून टाकूयात लग्न, काय? आई तू लाव बरं तेल. लावते ग, तेल लावते. मी आपलं सहज विचारलं की कुणी असेल तर लपून कशाला ठेवायचं ना, काय? आई लावते, तेल लावते. हा. कशी ग? काय करतोस तू? तुझं नेल पेंट बघ. या चंदेरी सोनेरी गप्पा आता खरंच बास झाल्या. हा, म्हणजे जर आपल्याला हे नातं पुढे न्यायचं असेल तर आपल्याला खरंच सिरियसली विचार करावा लागणार आहे या सगळ्याबद्दल. तर खूप कष्ट घ्यावी लागणार आहेत. कळतंय तुला? अगं हो, आता पण माझा इंटर्नशिप संपल्याच्या नंतर लागेल की जॉब इथे. आणि तुझं IT करिअर तर फिक्सच आहे. फक्त पुण्याला तर जायचंय ग. पण मी करिअर बद्दल बोलत नाहीच आहे सागर. कळतंय तुला? आपलं नातं सगळे एक्सेप्ट करतील की नाही इथपासनं सुरुवात आहे रे. नाही समजत आहे तुला. म्हणजे पळून पळून जायचं काय आपण? जर वेळ पडली ना तर तेही करावं लागेल. येणार आहेस ना माझ्याबरोबर पळून? हो. अगं पण मला माहिती आहे जोशी काका मान्य करतील ना आपलं नातं. बाबांबद्दल बोलत नाहीच आहे मी सागर. मग तुला माहित नाहीत माझे नातेवाईक कसे आहेत, काका काकू कसे आहेत. त्यांची मेंटॅलिटी खरंच खूप वाईट आहे रे. खूप वेगळा विचार करतात ते. ते बाकी कोणालाही एक्सेप्ट करतील पण तुला नाही. आणि त्याचीच भीती आहे मला. तू तर टेन्शन दिलंस राव मला. टेन्शन नको घेऊस, काहीतरी कर. काहीतरी कर. काय करू मी? सागर काहीतरी तू जा यार, बोलू नकोस माझ्याशी. अगं पण मी करायचं तरी काय? सतत मस्करीच सुचते का? नाही. सागर यार तू जा यार.
देवा. आय मी करतो, बस तू. अरे तू काहीतरी काम करत होता म्हणून म्हणलं मी. एवढं काय त्याच्यात आहे, करतो की. तू तुझं कर. वरल्याकडे लईच पाणी साठलंय का रे? हा. सागर, हा. चांगलं काम कर आणि चांगल्या घरात आम्हाला समद्यांना घेऊन जा बघ. आहे. आता झालं की समजा सुरू. करतो मी सगळं. तू न ग काळजी करूस. सगळं बरं होणार आहे आपलं. हे किती मस्त वातावरण झालं ना. तू हवा होतास इथे. अरे तू एवढ्या रोमॅन्टिक वातावरणात पण बिझी. मला वाटतं तू मला कुठेतरी इथून लांब घेऊन जावंस. एक ब्लँकेट, 2 कप्स ऑफ टी, गरम गरम भजी आणि रोमॅन्टिक पाऊस. हाऊ रोमॅन्टिक. How romantic. Please meet soon. आय आप्पा कुठे गेले? नदीवर गेलेत जोशी बुवांबर. मायला बुवा कसा इथं आलाय? अरे बघ की कुठे लवकर. ए मामाला फोन कर. फोन लागा ना मामाचा. अरे लाव लवकर. अरे लाव ना फोन. जलदेवते, आम्ही तुला वंदन करतो. गावचं काही चुकलं माकलं असेल तर सगळ्या चुका पदरात घे ग आई. यावर्षी तरी गावाचं रक्षण कर. आमच्यावर कोपू नकोस. आम्ही सर्व तुझ्या पुढे नतमस्तक आहोत. आम्ही लावतो थांब. काय दरवाजे उघडले? बरं झालं बाई तुम्ही त्यांना इथेच बोलवलं ते. अहो नाही तर कुठे गेले असते ते. दे ग. घाल लवकर. आले वाटतं. अगो बाई हो का? ये ग घाल. या. अरे ऐक ना बुवा, उगाच तुला नको त्रास. मी आपलं जातो, शाळेत जातो. सत्या, इथेच थांबायचं. हं? आणि तसंच वाटलं तर उद्या बोलू, पण आज इथेच थांबायचं. आप्पा मी येऊ का? काय रे सागर, तू कुठे निघालास?
मी जातो पुढे शाळेवर. वस्तीतली माणसं बी आहेत तिकडं, काही मदतीला लागलो तर. अहो हा बरोबर आहे त्याचं. जाऊ दे त्याला. हा जा भाऊ जा. हा येतो. हे बरं चला या, सामान ठेवा. ताई या ना, घे चैत्रा, बॅग घे. ती पिशवी घे. सत्या इथे ठेव. वहिनी या, 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 बसा बसा ना. इथे. ताई बरं झालं बाई तुम्ही आलात ते. घ्या पाणी घ्या. राधाताई, घरामध्ये खूपच पाणी शिरलंय का हो? अहो नाही नाही, तेवढं नाही. म्हणजे वस्तीला टेकलंय पाणी. अगं बाई, अहो पण 4-5 दिवसात ओसरल. अहो तशी आमची व्यवस्था केली होती शाळेत, हं, पण बुवा म्हणले इकडंच या. बरं झालं इकडेच आलात ते. आणि हे बघा, अजिबात संकोच करू नका. आपलंच घर समजून राहा. हां, पाणी घ्या, मी ताटं वाढते. हां, वय आलेच. वय. बहिणी, सत्यापाय पोटभर जेवा. वाढ ग. या ना वाढतो. मी आलोच. अहो पण पानं घेतलीत तर. हॅलो. हा अरे बुवा, अरे तू काय डोक्यावर पडलास का रे? हा? अरे अरे घराण्याची अब्रू पार धुळीला मिळवलीस बघ. हे बघ, सगळ्या ब्राह्मण समाजात अब्रूचं खोबरं झालं ते झालंच आहे. आणि आता आता या खालच्या जातीतल्या लोकांना तू घरात आणून ठेवलंस. अरे अरे स्वतः पळून जाऊन लग्न केलंस, समाजात तोंड दाखवायला जागा नाही ठेवलीस, आणि आता हे नवीन सोंग. भैया अरे काय बोलतोयस तो? सत्या माझा मित्र आहे आणि आज त्याला माझ्या मदतीची गरज आहे. इथे जातीचा प्रश्न येतोच कुठे? आणि एका रात्रीचा प्रश्न आहे ना. एकच रात्र? उद्या सकाळी हे हे देऊन ये जा. स्वरूप, स्वरूप हे घे, हे घे. हॅलो. हॅलो. हां सागर, ऐक ना, आत्ता जस्ट केदार काकांचा फोन येऊन गेला. केदार कोण? अरे केदार काकांचा. तो माणूस सणकी आहे रे, तो काहीही करू शकतो. ऐक, तू आपल्याबद्दल कोणाला सांगितलं नाहीयेस ना? नाही म्हणजे गावात चर्चा वगैरे? अगं नाही बाई, मी कशाला सांगू कोणाला? मी नाही सांगितलं. आणि तू कशाला काळजी करते एवढी? काय झालं? ऐक ना, तू आत्ता लगेच मला येऊन भेट. प्लीज लवकर येऊन भेट. आणि मी सांगते तसं करूयात, नाहीतर आपलं काही खरं नाही. ठीक आहे, कुठे भेटायचं? एकदंताय विघ्ननाशिनी शिवसुताय श्री गुरुदेव नमो नमः. चिंतन श्री प्रिय बाबा, मला माहिती आहे मी चुकीचं पाऊल उचलते, पण मी आणि सागर एकमेकांवर खूप प्रेम करतो. मी त्याच्याशिवाय नाही राहू शकत. आम्ही जोडीने तुम्हाला सांगणार होतो, पण त्या दिवशी केदार काकांचा कॉल ऐकला आणि हातपाय गळाले. नातेवाईकांना आमचं नातं कधीच मान्य होणार नाही याची खात्री पटली. आम्ही जिथे कुठे असो तिथे सुखरूप असू,
आई आणि तुमची काळजी घ्या. आणि आणि जमलं तर माफ करा. अहो हे अहो अहो तुम्ही काय करताय? अहो नका मारू, तुम्हाला मारून काय होणार आहे? अहो, नको. सत्या 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 काय करतोस? शांत हो सत्या. अरे माझी तर मुलगी पळून गेली आहे. स्वतःच्या मुलाच्या नावाने गालफाडं रंगवणं बंद कर. तुला माहितीये ना, काही वर्षांपूर्वी मी आणि हे बघ सत्य, आता मी सांगतो तेवढंच करायचं. हं? तुम्ही दोघे आता काही बोलू नका. घरातली कुठलीही गोष्ट बाहेर जाता कामा नाहीये. आता महत्वाचं आहे मुलांना शोधणं. येऊ का आत? तरी म्हटलं 3-4 दिवस झाले उजवा डोळा फडफड का करतो? अरे अशा लोकांच्या बरोबर राहशील तर दुसरं काय होईल? हेले. अरे कांबळ्या भिकार सोटा, अरे एक रात्र तरी जाऊन द्यायची होती. भैया माझं मी बघेन. बघितलं बघितलं, हा तू काय बघतोस ते बघितलं. आधी एक तर पोरगी नाही सांभाळता आली साधी, आणि आता ह्याला डोक्यावर घेऊन नाचतोयस. भाऊजी पास. तोंड सांभाळून बोला. अहो तुम्ही सगळे जेव्हा नव्हतात ना, तेव्हा हीच माणसं होती आमच्या बरोबर. बापाला हॉस्पिटलमध्ये मरायला सोडून गेला होतात ना. आईंचा लक्ष्मी हार चोरलात. अहो आमच्याकडे सुद्धा नव्हते हो पैसे, नव्हते पैसे. पण ही सोन्यासारखी माणसं होती आमच्या बरोबर. आणि असं काय जगा वेगळी वागली आहेत आमची मुलं? काय जगा वेगळी वागली आहेत? जरा स्पष्टच बोलते भाऊजी. तुमची गरज आम्हाला तेव्हाही नव्हती आणि आत्ताही नकोय. हात जोडते तुमच्या समोर. बास. आणि तू काहीही म्हण, काहीही म्हण तू, निदान ह्या वेळी तरी घराण्याची अब्रू मी जाऊ देणार नाहीये. आता माझ्या पद्धतीने बघतो मी काय करायचं ते. अहो तुम्ही जाता का भाऊजींच्या मागे? नाही काही उलट सुलट नको व्हायला. जाता का?
अहो 2 घास खाऊन घ्या ना. भूक नाही. अहो पोरं येतील हो, तुम्ही नका काळजी करू. ते येते तेव्हा येते. पण मी माझ्या मित्राला आयुष्यभर काय तोंड दाखवू आता. ध्यान गेल्यावर वाटत. आठवडा गेलाय पोराला. अहो नको, नका त्रास करून घेऊ. ताई, अहो 2 घास खाऊन घ्या ना हो. चायला सकाळपासून आभाळ नुसतं मुतायला लागले. थांबलंय की लेका. अरे कसला थांबलाय, वायताक द्यायला लागले. हे अरे बाप, काय रे? ब्रेकिंग न्यूज. ब्रेकिंग न्यूज. लई बेकार ब्रेकिंग न्यूज कसली ब्रेकिंग न्यूज? अरे हा. भावा, आपल्या गावच्या जोशी बुवाची एकुलती एक सुकन्या हम्म. चैत्रा जोशी हा. ही सत्यप्पा कांबळेच्या पोराबरोबर सैराट झालीये. सैराट झाली. खालच्या जातीतल्या पोराबरोबर पळाली. बाया बाया बाया. पळाली नाही, मग पळिवली. पळवली. हे बाबा, अरे पण ही गावची घाण आहे. बरोबर बरोबर. येळेत बाजूला नाही झाली ना. आपला जोशी हो. बुवा होईल एक दिवस. हे पाय काय म्हणतोय भावा. हा. आता यो ट्रेंड आहे ना, हा. अख्ख्या गावानं कॉपीने आणलं म्हणजे हा, मिळवलं. मिळवलं. नाही तर आहे तर न्यायचं.